आज शिवसेना आणि मनसे संयुक्तरीते आज महानगरपालिकेवर भ्रष्टाचाराच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत. काय सगळ्यात आश्चर्याची गोष्ट की ज्याला धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी भ्रष्टाचारी म्हणून ठरवला. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी 1996 साली स्वतः महापालिकेतील लोकप्रतिनिधींवर आरोप केला. 40 ते 41% ठेकेदाराकडनं ही मंडळी वसूल करतात. महानगरपालिकेमध्ये बिल निघण्याकरता 41% पैसे एकूण बिलाच्या द्यावे लागतात, असा आरोप कोणी केला? धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी. आणि त्याची महाराष्ट्र शासनाने ज्यावेळी शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी एक समिती नेमली आणि नंदलाल समिती म्हणतात, 1998 साली त्या समितीचा अहवाल बाहेर आला आणि त्यामध्ये या भ्रष्टाचारांचा नेता म्हणून या भ्रष्टाचारांचा नेता म्हणून ज्याचं नाव पुढे आलं ते म्हणजे राजन विचारे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलेला आरोप 41% भ्रष्टाचारामध्ये राजन विचारे दोषी ठरला. अधिकृत शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना त्यांनी नेमलेल्या समितीने जो अहवाल सादर केला त्यात राजन विचारे दोषी आढळला. आणि तोच राजन विचारे भ्रष्टाचाराचे आरोप करतोय. जगातील 8वं आश्चर्य आहे. सो चुवे खाके बिल्ली हचको चिली अशी परिस्थिती राजन विचारेची झालेली आहे. राजेंद्रन म्हणून या अधिकाऱ्याला दोषी ठरवलं, परंतु त्याच्यावर कारवाई करू नये असा महासभेने ठराव केला. परंतु तो ठराव सरकारने विखंडित केला. न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली आणि हे सर्व नगरसेवकांवरती कारवाई करू नये म्हणून जो माणूस दोषी आहे तोच हा ठराव दप्तरी दाखल करा महापौर म्हणून निर्णय घेतो. उलटा चोर कोतवाल को डाटे अशी परिस्थिती या राजन विचारेची झालेली आहे. ज्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आरोप करून ज्याला दोषी ठरवला तो दुसऱ्यांना भ्रष्टाचारी बोलतो. त्यांना अधिकार काय? आणि जर दिघे साहेबांनी केलेले आरोप खोटे होते याचा प्रश्न तुम्ही राजन विचारांना बोला, ते सांगणार खोटे होते. मग त्यांनी सांगितलं खोटे होते तर त्याचं स्पष्टीकरण त्यांच्या बरोबर जो मोर्चात चालणारे आहेत केदार दिघे यांच्याकडनं घ्यावं. दिघे साहेब काय खोटे बोलले होते का? स्वतः भ्रष्टाचारी. तुम्हाला आठवतंय का आज राष्ट्रवादी त्या मोर्चात सामील आहे असं कळतंय. या जितेंद्र आव्हाडांनी राजन विचारे नंदलाल समितीने ठरवलेला गुन्हेगार आहे, दोषी आहे, त्याला अटक करा म्हणून त्यांच्या नावाचे बॅनर, राजन विचारेच्या नावाचे बॅनर जितेंद्र आव्हाडांनी लावले होते की नाही त्यांना सुद्धा हा प्रश्न विचारा. आणि ही मंडळी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत. ज्यांनी भ्रष्टाचार केला ते आज जातील. राजन विचारांच्यात हिंमत आहे का? नंदलाल समितीची चौकशी करा. 2016 साली पुन्हा हे प्रकरण बाहेर आलं होतं. राजकीय पदाचा वापर करून ते प्रकरण थंड झालेलं आहे, संपलेलं नाहीये. राजन विचारे, तुम्हाला तर दिघे साहेबांनी भ्रष्टाचारी ठरवलेलं आहे. तुम्हाला अधिकार नाहीये इतरांना दोष देण्याचा. सर, संजय केळकरांनी देखील सांगितलं की पुन्हा एकदा नवीन कमिटी बसवा आणि चौकशी करा, तशी त्यांनी मागणी देखील केली. बघा, प्रत्येक जण प्रत्येकाची मागणी करतं. त्यांनी त्यांची मागणी केलेली आहे. सरकार निर्णय घेईल. सर, आज ते महानगरपालिकेत आले होते केळकर. ते बोलले की महापौर भाजपचाच बसवा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली. प्रत्येक पक्षाला वाटतं की महापौर आपला असावा, तसं त्यांनाही वाटलं असेल. त्यांची मागणी त्यांच्या दृष्टीने रास्त आहे. ते थोडं कुठलाही उद्या आरपीआय जरी निवडणुका लढल्या, उद्या समाजवादी पार्टीने जरी निवडणुका लढल्या तरी ते तेच म्हणणार की महापौर आमचा बसला पाहिजे. संजय केळकर काय चुकीचं बोलले? त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने ते योग्य आहे. आपल्या पक्षाची कशा प्रकारची तयारी असणार? आता आमचा पक्ष काही वेगळा नाहीये ना, राजकारणात आम्ही आहोत. आम्हालाही वाटतं आमचाच महापौर बसणार.
आमचंही म्हणणं आहे की आमचाच महापौर बसणार, जनता ठरवेल महापौर कोणाचा बसणार ते. राज ठाकरे जे आहेत महाविकास आघाडीसोबत काँग्रेससोबत जाण्यासाठी तयार आहेत अशी त्यांची देखील इच्छा आहे. त्या वक्तव्यानंतर जे आहेत संजय राऊत कोर्टीमध्ये ऍडमिट देखील झालेले आहेत. माझ्या माहितीनुसार, विश्वसनीय सूत्रानुसार असं कळतंय, काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कुटुंब एकत्र जेवणाकरता जमले होते. त्यांचे गेट टुगेदर होतं आणि त्या गेट टुगेदरला संजय राऊत यांना बोलवलं नव्हतं आणि म्हणून ते रागात होते, नाराज होते आणि म्हणून सकाळी राजसाहेबांबद्दल असं वक्तव्य त्यांनी केलं. आणि आता राजसाहेब भडकलेत म्हणून आता घाबरलेत. त्यांना मोठा धक्का बसलेला आहे आणि धक्क्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलेलं आहे, कारण त्यांना काल जेवणाला बोलवलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांची ती नाराजी आहे ती सकाळी त्यांच्या बोलण्यातनं व्यक्त झाली. सर, मुंबईच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका आहे नाजिया सोफी यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे अशी माहिती समोर येते. कुठल्याही महिलेवर जर अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर चुकीचं आहे. ते जो कोण हल्लेखोर आहे त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.